Hello dear students, today we are going to learn standard 5th maths problem set 16. Question number 1 आहे, from a total of 10,000 rupees, Anna donated 7,000 rupees to a school. इथपर्यंत आधी समजून घ्या. अन्नाकडे टोटल रुपीज किती आहे? 10,000 रुपीज. त्या 10,000 रुपीज मधून अन्नाने स्कूलला डोनेट केले म्हणजे देणगी दिली 7,000 रुपीज. The remaining amount was to be divided equally among 6 students as the all-round students prize. जे रिमेनिंग अमाउंट आहे, रिमेनिंग अमाउंट म्हणजे काय? या 10,000 मधून 7,000 डोनेट केल्यानंतर किती उरलेले आहे रिमेनिंग अमाउंट असते. ओके, त्या अमाउंटला अन्नाने इक्वली डिवाइड केलेला आहे 6 स्टुडंट्समध्ये ॲज अ प्राइज म्हणून. ओके, व्हॉट वॉज द अमाउंट ऑफ ईच प्राइज? प्रत्येक स्टुडंटला किती प्राइज म्हणून रुपीज मिळालेले आहे हे अमाउंट आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे? बघा, इथे रिमेनिंग वर्ड आलेला आहे. ज्या क्वेश्चनमध्ये रिमेनिंग वर्ड आला तिथे आपल्याला सबट्रॅक्शन करायची असते. मग इथे 10,000 मायनस 7,000 करायचे आहे. 10,000 मायनस 7,000 केल्यानंतर रिमेनिंग जे अमाउंट उरणार आहे त्या अमाउंटला 6 ने डिवाइड करायचं आहे. इथे इक्वली वर्ड आलेला आहे म्हणजेच डिवायडेशन करायचं. डिवाइड इक्वली म्हटलेलं आहे, तर किती स्टुडंटमध्ये इक्वली डिवाइड केलं? 6 स्टुडंटमध्ये, म्हणून 6 ने डिवाइड करायचं. आणि ही डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला प्रत्येक मुलाला किती अमाउंट प्राइस मिळालेलं आहे हे आपल्याला मिळून जाईल. ओके, सो चला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आन्सरमध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल सबट्रॅक्शन करायची आहे. तर अन्नाकडे टोटल आहे 10,000 रुपीज. ओके, टोटल अमाउंट मायनस 7,000 रुपीज. 7,000 रुपीज हे डोनेटेड आहे स्कूलला. डोनेटेड अमाउंट. झिरो मायनस झिरो झिरो, झिरो मायनस झिरो झिरो, झिरो मायनस झिरो झिरो. झिरोमधून 7 मायनस नाही करू शकत, इथे आपल्याला कॅरी घ्यायचा आहे. सो इथे 10 नंबर होईल. 10 मायनस 7 इथे 3 येणार आणि इथे 0 आहे तर ॲज इट इज इथे 0 येणार आहे. म्हणजे रिमेनिंग अमाउंट किती आहे? 3,000 रुपीज. ओके, आता आपल्याला रिमेनिंग अमाउंट मिळालेला आहे ना, तर अन्नाने 6 स्टुडंटमध्ये इक्वली हे डिवाइड केलेलं आहे. तर आपल्याला इथे डिवायडेशन करायची आहे. सो देअरफॉर अमाउंट ऑफ प्राइज टू ईच स्टुडंट हे फाइंड करायचं आहे. त्यासाठी इथे डिवायडेशन करू. टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे? 6 अँड रिमेनिंग अमाउंट आहे 3,000. आता इथे 6 आहे ना, 1 डिजिट आहे. सो इथे आपल्याला 1 डिजिटचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. 6च्या टेबलमध्ये 3 येणार का? नो, म्हणून इथे 0 ने डिवाइड करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल 3 मायनस 0 इथे 3 येणार. आता हा सेकंड 0 जो आहे ना, हा आपण इथे घेऊ शकतो. इथे 30 नंबर बनला. 6च्या टेबलमध्ये 30 नंबर 5 नंबरला येतो. 6 5 जा 30. सो इथे 30 मायनस केली तर इथे 0 0 येईल. रिमेनिंग आता हा 0 आहे. हा 0 पण इथे घ्यायचा आहे आणि 6च्या टेबलमध्ये 0 येणार नाही ना, तर इथे 0 नेच डिवाइड करायचं. 0. परत रिमेनिंग हा 0 आहे, हा पण इथे आपल्याला घ्यायचा. ओके, परत 6 ने डिवाइड करायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला करायचीच आहे जेव्हा इथे 0 येत असतात तेव्हा. ओके, सो आपल्याला किती अमाउंट मिळालेला आहे बघा इथे 500. तर प्रत्येक मुलांना प्राइज म्हणून किती अमाउंट मिळेल? 500. देअरफॉर वर्ड आन्सर मध्ये राईट करू. द अमाउंट ऑफ ईच स्टुडंट price was 500 rupees. Okay. Question number 2 आहे, an amount of 260 rupees each was collected from 50 students for a picnic. पिकनिकसाठी 50 स्टुडंटकडून
260 रुपीज हे कलेक्ट केले, बट प्रत्येक स्टुडंटकडून 260 रुपीज कलेक्ट केलेले आहे, म्हणजे एका विद्यार्थ्याकडून 260 रुपीज घेतलेले आहे. असे टोटल विद्यार्थी, टोटल स्टुडंट आहे 50. ओके. इफ 11,450 रुपीज वेअर स्पेंड फॉर द पिकनिक. पिकनिकसाठी टोटल अमाऊंटमधून 11,450 रुपीज हे स्पेंड झाले. स्पेंड झाले म्हणजे खर्च झाले. ओके. व्हॉट इज द अमाऊंट लेफ्ट ओव्हर. किती अमाऊंट हे लेफ्ट ओव्हर राहिलेले आहे, म्हणजे उरलेले आहे टोटल अमाऊंटमधून. अंडरस्टँड. क्वेश्चन समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बघा, इथे टोटल अमाऊंट आपल्याला आधी फाइंड करायचं आहे. तर टोटल अमाऊंट आपण कसं फाइंड करणार. इथे आपल्याला प्रत्येक मुलाकडून घेतलेले रुपीज दिलेले आहे 260 आणि टोटल स्टुडंट दिलेले आहे. जर आपण या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला इथे टोटल अमाऊंट मिळणार आहे की किती अमाऊंट कलेक्ट झालेले आहे. त्या कलेक्टेड अमाऊंटमधून स्पेंट अमाऊंट आपण मायनस केले तर आपल्याला किती लेफ्ट ओव्हर अमाऊंट आहे हे आपल्याला मिळून जाईल. अंडरस्टँड. बघा, सॉल्व करूया. सो प्रत्येक मुलाकडून किती रुपीज घेतले होते 260. तर इथे काय येणार मग कलेक्टेड अमाऊंट फ्रॉम ईच स्टुडंट. ओके. कलेक्टेड अमाऊंट फ्रॉम ईच स्टुडंट म्हणजे प्रत्येक मुलाकडून 260 रुपीज घेतलेले आहे. असे टोटल स्टुडंट किती आहे 50. ओके. नंबर ऑफ स्टुडंट. आता मल्टिप्लाय करू. 0 0 जार 0, 0 6 जार 0, 0 2 जार 0. आता आपल्याला 10 प्लेसने मल्टिप्लाय करायची आहे ना, तर इथे एक एक्स्ट्राचा 0 आपण घेणार आहे आणि 10 प्लेसपासून आन्सर स्टार्ट होणार आहे. 5 0 जार 0, 5 6 जार 30, इथे 0 कॅरी आला 3, 5 2 जार 10, 10 प्लस 3 13. जर ॲडिशन केली तर किती येणार 0 0 0 आणि इथे 3 1 म्हणजेच 13,000. सो हे काय आहे टोटल कलेक्टेड अमाऊंट. ओके. अशा प्रकारे आपण टोटल कलेक्टेड अमाऊंट फाइंड केलेला आहे. आता ह्या टोटल कलेक्टेड अमाऊंटमधून जे त्यांनी स्पेंड केलेले आहे, पिकनिकसाठी खर्च केलेले आहे, ते मायनस केले ना तर आपल्याला लेफ्ट ओव्हर अमाऊंट मिळेल. सो बघा, लेफ्ट अमाऊंट इज इक्वल टू कलेक्टेड अमाऊंट मायनस स्पेंड अमाऊंट. इज इक्वल टू कलेक्टेड अमाऊंट किती आहे 13,000 आणि क्वेश्चनमध्ये दिलेला आहे ना स्पेंड अमाऊंट किती स्पेंड केलेली आहे 11,450 रुपीज. ओके. आता आपल्याला ह्यांची मायनस करायची आहे. सो इथे आपण हॉरिझॉन्टल मायनसच करणार आहे. युनिट प्लेस म्हणून युनिट प्लेस सबट्रॅक्ट करायची आहे. 0 म्हणून 0 गेले 0. सो 0 मायनस 5 होणार का नाही, तर आपल्याला इथे कॅरी घ्यावं लागेल. या 0 कडून आपण या 0ला कॅरी नाही देऊ शकत, तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल 3 कडून ह्याला कॅरी द्यावं लागेल. इथे 10 नंबर होईल. ह्या 10 कडून ह्याला कॅरी द्यावं लागेल. इथे 10 नंबर होईल. या 10 मधून 5 गेले. 10 मायनस 5 5. इथे आपण कॅरी दिला होता तर 10 कडे राहील 9. 9 मायनस 4 5. ओके. आता 3 कडून कॅरी दिला होता 3 कडे 2 राहणार. 2 मायनस 1 1. 1 मायनस 1 0. म्हणजे काय आन्सर आलेला आहे 1,550 रुपीज. सो हे लेफ्ट ओव्हर अमाऊंट इथे आपल्याला मिळालेलं आहे. अंडरस्टँड. आहे ना इझी. देअरफॉर फायनल आन्सर राईट करू. द लेफ्ट ओव्हर amount is
रुपीज 1550. ओके. क्वेश्चन नंबर 3 आहे, अ शॉपकीपर बॉट अ सॅक ऑफ 50 kg ऑफ शुगर फॉर 1700 रुपीज. शॉपकीपर म्हणजे दुकानदार. एका दुकानदाराने 50 kg साखरेचे पोते विकत घेतलेले आहे. सॅक ऑफ 50 kg ऑफ शुगर. सॅक मीन्स पोते. ओके. सो किती रुपयाला घेतलेले आहे? 1750 रुपीजला विकत घेतलेले आहे. ॲज द प्राइस ऑफ शुगर फेल, ही हॅड टू सेल इट ॲट द रेट ऑफ 32 रुपीज पर किलो. जेव्हा साखरेची किंमत ही फेल म्हणजे कमी झाली. ओके. ॲज प्राइस ऑफ शुगर फेल म्हणजे साखरेची किंमत ही कमी झाली, तेव्हा त्याने 32 रुपीज पर किलो या रुपीजला साखर ही विकलेली आहे. म्हणजे 1 किलो साखर किती रुपीजला विकली? 32 रुपीजला. हाऊ मेनी लेस मनी डीड ही गेट दॅन ही हॅड स्पेंड. जितके रुपीज त्याने आधी खर्च केले होते, किती रुपीज खर्च केले बघा? 1750 रुपीज. या खर्च केलेल्या रुपीजपेक्षा त्याला किती कमी पैसे मिळालेले आहे? लेस मनी विचारलं म्हणजे किती कमी पैसे मिळालेले आहे. ऑब्व्हियसली साखरेची किंमत कमी झाल्यानंतर त्याला 32 रुपीज पर किलोने साखर विकावी लागली, तर त्याला कमीच पैसे मिळणार आहे आधी खर्च केलेल्या पैशांपेक्षा. तर किती मिळाले? त्यासाठी काय करायचं? इथे हे रुपीज दिलेले आहेत ना, घेण्याची किंमत दिलेली आहे म्हणजेच कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस दिलेली आहे, खरेदी किंमत दिलेली आहे. आता आपल्याला इथे सेलिंग प्राइस फाइंड करायची आहे म्हणजे विक्री किंमत. टोटल जे शुगर आहे 50 kg, 50 किलो साखर त्याने किती रुपयाला विकलेली असेल हे फाइंड करायचं आहे. आणि हा नंबर आणि विकलेली जी सेलिंग प्राइस आहे ना, ती सेलिंग प्राइसचा नंबर आपल्याला मायनस केला ना, तर आपल्याला लेस मनी मिळून जाईल. ओके. सो सेलिंग प्राइस फाइंड करण्यासाठी 50 kg मल्टिप्लाय बाय 30. कारण साखर किती किलो आहे? 50 किलो आहे. 50 kg आहे. आणि पर केजी कितीला विकलेली आहे? पर किलो म्हणजेच 1 किलो. 1 किलो साखर 30 रुपीजला विकलेली आहे. तर ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची, तेव्हा सेलिंग प्राइस मिळून जाईल. अंडरस्टँड? क्वेश्चन समजून घेणे खूप महत्त्वाचे असते, तेव्हाच आपण त्याचं करेक्ट आन्सर फाइंड करू शकतो. ओके. सो बघा, आन्सरमध्ये राईट करू 50 मल्टिप्लाय बाय 32. 50 काय आहे? क्वांटिटी ऑफ शुगर. टोटल क्वांटिटी ऑफ शुगर. आणि 32 काय आहे? सेलिंग प्राइस आहे. बट सेलिंग प्राइस ही पर केजीला आहे. ओके. सेलिंग प्राइस ऑफ पर केजी म्हणजे 1 kg शुगरची प्राइस आहे 32. आता मल्टिप्लाय करू. 2 0 जार 0, 2 5 जार 10. इथे आपल्याला 10 प्लेसने मल्टिप्लाय करायचे आहेत. सो इथे या युनिट प्लेसमध्ये एक एक्स्ट्राचा 0 राईट करायचा आहे. 3 0 जार 0, 3 5 जार 15. ॲडिशन करू. 0 + 0 0, 0 + 0 0, 1 + 5 6. आणि हा 1 ॲज इट इज. 1600. 1600 हे टोटल सेलिंग प्राइस मिळालेली आहे. टोटल सेलिंग प्राइस. ओके. आणि इथे जी ही 32 रुपीज आहे ना, ही पर केजीला सेलिंग प्राइस आहे. म्हणजे 1 किलो साखरची किंमत दिलेली आहे. ही टोटल सेलिंग प्राइस आहे. ओके. आता बघा, आपल्याला लेस मनी फाइंड करायचे आहे. तर त्या शॉपकीपरला किती पैसे कमी मिळाले ना, हे फाइंड करायचं. तर टोटल कॉस्ट प्राइस किती आहे जी आपल्याला दिलेली आहे आपल्या क्वेश्चनमध्ये? 1750 रुपीज. टोटल कॉस्ट प्राइस मधून आपण ही जी टोटल सेलिंग प्राइस आहे मायनस केली तर आपल्याला लेस मनी मिळेल. तर मी इथे असं राईट करते. लेस मनी इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस हे तुम्हाला माहिती आहे ना काय आहे? खरेदी किंमत, जे आपण बुकमध्ये घेतलेली आहे, जी आपल्याला बुकमध्ये दिलेली आहे 1750 रुपीज मायनस आता सेलिंग प्राइस जी फाइंड केली ही
1600 रुपीज यांची मायनस करू. बघा, युनिट प्लेसमधून युनिट प्लेस मायनस करायची आहे. 0 मायनस 0 0. 10 प्लेसमधून 10 प्लेस मायनस करू. 5 मायनस 0 5 येणार आहे. आणि 100 प्लेसमधून 100 प्लेस मायनस करायची. 7 मायनस 6 1. आणि 1000 प्लेसमधून 1000 प्लेस मायनस 1 मायनस 1 0. म्हणजे 150 रुपीजचा लॉस झालेला आहे. लेस मनी मिळालेली आहे शॉपकीपरला. तर आता आपण फायनल आन्सर राईट करू. Therefore, 150 rupees less money get than he had spent. ओके, जितके रुपीज त्याने खर्च केलेले आहे ना, त्या रुपीजपेक्षा त्यांना 150 रुपीज हे कमी मिळालेले आहे. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे. अ शॉपकीपर बॉट 7 प्रेशर कुकर ॲट द रेट ऑफ 1870 रुपीज पर कुकर. शॉपकीपरने 7 कुकर हे परचेस केलेले आहे. आणि किती रुपयाला कुकर परचेस केलेला आहे? पर कुकर म्हटलेला आहे, म्हणजे 1 कुकरची इथे कॉस्ट प्राइस दिलेली आहे 1870 रुपीज. एका कुकरची किंमत दिलेली आहे. असे टोटल 7 कुकर परचेस केलेले आहे. ही सोल्ड देम ऑल फॉर अ टोटल ऑफ 14,230 रुपीज. म्हणजे 7चे 7ही कुकर त्यांनी 14,230 रुपयाला सेल केले, म्हणजे विकले. डिड ही गेट लेस ऑर मोर मनी दॅन ही हॅड स्पेंड. स्पेंड केलेल्या रुपीजपेक्षा त्याला किती रुपये कमी किंवा किती रुपये जास्त मिळाले हे या क्वेश्चनमध्ये फाइंड करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इथे बघा, आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे टोटल. ही टोटल सेलिंग प्राइस आहे. आता इथे आपल्याला टोटल कॉस्ट प्राइस फाइंड करायची आहे, म्हणजे परचेसिंग प्राइस. इथे ही जी प्राइस दिलेली आहे ही एका कुकरसाठी दिलेली आहे, ओन्ली 1 कुकर. असे 7 कुकर आपल्याला किती प्राइसमध्ये खरेदी केलेली आहेत ना, ती आपल्याला कॉस्ट प्राइस फर्स्ट ऑफ ऑल फाइंड करायची. आणि ती कॉस्ट प्राइस फाइंड केल्यानंतर मायनस करायची आहे दोन्ही नंबरची. तेव्हा आपल्याला इथे समजेल की कमी पैसे मिळाले की जास्त पैसे मिळाले स्पेंड केलेल्या पैशांपेक्षा. तर चला फाइंड आउट करू. फर्स्ट ऑफ ऑल तर इथे कॉस्ट प्राइस काय दिलेली आहे? पर कुकरची कॉस्ट प्राइस दिलेली आहे 1870 रुपीज. कॉस्ट प्राइस ऑफ 1 कुकर. ओके. आता इथे टोटल नंबर ऑफ कुकर किती आहे? 7. सो नंबर ऑफ कुकर असं आपण का राईट केलेलं आहे? कारण आपल्याला टोटल कॉस्ट प्राइस फाइंड करायची आहे 7 कुकरची, म्हणून मल्टिप्लिकेशन करायचं. 7 0 जार 0, 7 7 जार 49, इथे 9 कॅरियरला 4, 7 8 जार 56, 56 प्लस 4 60, इथे 0 कॅरी 6, 7 1 जार 7, 7 प्लस 6 13, 13,090. ही काय आहे? टोटल कॉस्ट प्राइस. आता या ठिकाणी तुम्ही परचेस प्राइसही राईट केलं ना तरीही चालते. कॉस्ट प्राइस आणि परचेस प्राइस हे खरेदी किंमतच आहे याचं मिनिंग. ओके. आता बघा, इथे 13,090 हे टोटल कॉस्ट प्राइस आहे, म्हणजे या रुपयांमध्ये त्यांनी 7 कुकर हे खरेदी केलेले आहे. बट इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेला आहे की टोटल सेलिंग प्राइस 14,230 रुपीज आहे. सेलिंग प्राइस ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू कॉस्ट प्राइसपेक्षा, म्हणजे इथे त्याला जास्त मनी मिळाले, फायदा झालेला आहे. म्हणजे इथे हा नंबर मोठा आहे ना, तर हा नंबर आधी घ्यायचा आपल्याला सबट्रॅक्शनमध्ये. तर आपण घेणार देअरफॉर 14,230 मायनस कॉस्ट प्राइस 13,090. हे काय आहे? टोटल सेलिंग प्राइस.
आणि ही आहे टोटल कॉस्ट प्राइस. सबट्रॅक्शन करून घेऊ. 0 मायनस 0 0, 3 मायनस 9 नाही होणार, कॅरी घ्यायचा आहे. 13, 13 मायनस 9 4, इथे कॅरी दिला तर 1 राहील. 1 मायनस 0 1, 4 मायनस 3 1, 1 मायनस 1 0, म्हणजे 1140 रुपीज. 1140 रुपीजचा हा फायदा झालेला आहे, म्हणजे जास्त मनी मिळालेले आहेत त्याला. ओके. देअरफोर इथे आपण फायनल आन्सर राईट करू. काय विचारलं होतं की लेस ऑर मोर, तर जास्त मनी मिळालेले आहे ना ॲज कम्पेअर टू स्पेंड मनी. स्पेंड मनी म्हणजे खर्च केलेले जितके मनी आहे टोटल कॉस्ट प्राइस, या कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त मनी मिळालेले आहे. किती? 1140 रुपीज. सो 1140 रुपीज more money than he spent. Okay. Question number 5 आहे. 14 families in a society together bought 8 sacks of wheat, each weighing 98 kilos. 14 फॅमिली यांनी वीट विकत घेतलेले आहे, म्हणजे गहू विकत घेतलेले आहे. किती सॅक घेतलेले? 8, आणि प्रत्येक सॅकचं वेट जे आहे 98 kg आहे. इफ दे शेअर्ड ऑल द व्हीट इक्वली, त्यांनी ते जे व्हीट आहे ना 8चे 8ही सॅक जे आहे ते इक्वली शेअर्ड केलेले आहे. व्हॉट वॉज द शेअर ऑफ इच फॅमिली, म्हणजे प्रत्येक फॅमिलीला किती शेअर मिळालेले आहे, म्हणजे किती kg व्हीट प्रत्येक फॅमिलीला मिळालेली आहे. अंडरस्टँड. सो यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला टोटल वेट माहिती पाहिजे की 8 सॅकमध्ये टोटल वेट किती आहे. तर फर्स्ट आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायची. 98 मल्टिप्लाय बाय 8, कारण की एका सॅकचं वेट किती आहे? 98 आहे. असे टोटल सॅक किती आहे? 8, म्हणून 98 मल्टिप्लाय बाय 8 केलं तर टोटल वेट आपल्याला मिळेल. आणि टोटल वेट जे आपण 14ने डिव्हायडेशन करणार, कारण इथे आपल्याला इक्वली शेअर्ड करायचं आहे. इक्वली म्हटलं म्हणजे तिथे डिव्हायडेशन येतोच. ओके. सो जे आन्सर येणार ना मल्टिप्लिकेशनचं, त्या मल्टिप्लिकेशनच्या आन्सरला 14ने आपल्याला डिव्हाइड करायचं आहे टोटल नंबर ऑफ फॅमिलीने, तेव्हाच आपल्याला आन्सर मिळेल. ओके. सो आन्सरमध्ये 98 मल्टिप्लाय बाय 8, 98 काय आहे? किलो वेट ऑफ 1, आणि हे काय आहे? टोटल सॅक, टोटल नंबर ऑफ व्हीट सॅक. आता मल्टिप्लिकेशन करू. 8 8 आर 64, इथे 4 कॅरीला 6, 8 9 आर 72, 72 प्लस 6 78. सो इथे आपल्याला टोटल वेट मिळालेलं आहे. ओके. टोटल वेट ऑफ 8 सॅक. ओके. ही डिटेलमध्ये राईट करणे खूप आवश्यक आहे तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. आता आपल्याला 8 सॅकचं टोटल वेट मिळालेलं आहे 784 kg. तर 784 kg हे आपल्याला शेअर्ड करायचे आहे इक्वली 14 फॅमिलीमध्ये. मग इक्वली जेव्हा शेअर्ड करायचे असते ना तेव्हा डिव्हायडेशन करायचं असते. सो इथे 14 फॅमिली आहे ना, म्हणून इथे 14 नंबर घेतला आणि 784 यांची करू आता डिव्हायडेशन. 14च्या टेबलमध्ये आता 78 बघायचा आहे, बिकॉज इथे 2 डिजिट नंबर आहे. आपण 2 डिजिट नंबर ऑब्झर्व करणार आहे. 78 येणार का? नो. सो 78 पेक्षा स्मॉलर नंबर 70 आहे. 14 5 जा 70. 8 मायनस 0 8, 7 मायनस 0 7 मायनस 7 0. आता रिमेनिंग 4 आहे, हा 4 घेतला. सो 14च्या टेबलमध्ये 84 किती नंबरला आहे? 6 नंबरला. 14 6 आर 84, मायनस केली तर 0 0 आन्सर येणार. म्हणजे जे आन्सर मिळालेले आहे हे कोइशंटमध्ये आन्सर मिळतं. 56 kg हे इक्वली डिव्हाइड होणार 14 फॅमिलीमध्ये. तर देअरफोर फायनल आन्सर 56 kg
was the share of each family? Understand? Problem number 6 आहे, the capacity of an overloaded water tank is 3000 liter. There are 16 families living in this building. If each family use 225 liters every day, will the tank fill to capacity be enough for all the families? If not, what will the daily shortfall be? बघा, क्वेश्चन नीट समजून घ्या आधी. एक वॉटर टँक आहे, त्या टँकची कपॅसिटी दिलेली आहे 3000 लिटर, म्हणजे त्या टँकमध्ये 3000 लिटर वॉटर आपण फिल करू शकतो. आणि एका बिल्डिंगमध्ये 16 फॅमिली आहे. 16 फॅमिली ह्या वॉटर टँकवरती डिपेंड आहे वॉटरसाठी. सो ईच फॅमिली किती यूज करणार आहे डेली वॉटर? 225 लिटर. ईच फॅमिली म्हणजे प्रत्येक फॅमिली डेली यूज करणार आहे 225 लिटर. विल द टँक म्हणजे आपल्याला त्या टँकची जी कपॅसिटी आहे 3000 लिटर ती पुरेसं पडते का 16 फॅमिलीला हे बघायचं आहे. आणि जर पुरेसं पडणार नाही तर किती लिटरचा शॉर्टफॉल येणार आहे, कमतरता किती लिटरची पडणार आहे हे पण आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे माहिती पाहिजे की 16 फॅमिलीला टोटल वॉटर किती यूज होतं डेलीमध्ये. एक फॅमिली जी दिलेली आहे 1, एक फॅमिली दिलेली आहे 225 लिटर यूज करते वॉटर. अशा 16 फॅमिली किती यूज करणार, तर दोघांची मल्टिप्लाय करायची. इथे आपल्याला 16 फॅमिलीचं वॉटर यूज मिळेल आणि जे आन्सर येणार त्या आन्सरला मायनस करायचं आहे 3000 मध्ये. ओके, इथे 225 मल्टिप्लाय बाय 16. 225 हा नंबर आहे. लिटर यूज्ड 1 फॅमिली. लिटर वॉटर यूज्ड बाय 1 फॅमिली. ओके, ही फॅमिली आहे, इथे 1 आहे. आणि 16 काय आहे? टोटल नंबर ऑफ फॅमिली. टोटल नंबर ऑफ फॅमिली. आता मल्टिप्लाय करू. 6 5 जार 30, इथे 0 कॅरी आला 3. 6 2 जार 12, 12 प्लस 3 15, इथे 5 कॅरी आला 1. 6 2 जार 12, 12 प्लस 1 13. आता आपल्याला 10 प्लेसने मल्टिप्लाय करायची ना, तर इथे युनिट प्लेसला एक एक्स्ट्राचा 0 घ्यायचा असतो. सो 1 5 जार 5, 1 2 जार 2, 1 2 जार 2. आता ॲडिशन करू. इथे येणार 0, 5 प्लस 5 10, इथे 0 कॅरी 1. 1 प्लस 3 4, 4 प्लस 2 6, 1 प्लस 2 3. ओके, किती आहे टोटल लिटर? 3600. सो लिटर required for 16 family daily. ओके, डेली वॉटर यूज्ड आहे 16 फॅमिली थ्रू. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आपल्याला वॉटर टँकची कपॅसिटी दिलेली होती ना 3000 लिटर, आणि यूज्ड म्हणजे 16 फॅमिलीला किती पाणी यूज्ड आहे? 3600 लिटर, म्हणजे जास्त आहे ना ॲज कम्पेअर टू वॉटर टँक. सो काय करायचं? मायनस करू. मायनस आपल्याला 3600 मायनस 3000 करावी लागणार. आणि 3600 हे काय आहे? 16 फॅमिलीची रिक्वायरमेंट आहे. सो इथे शॉर्टमध्ये आपण लिहिणार लिटर्स रिक्वायर्ड, आणि इथे कपॅसिटी ऑफ टँक. ओके, आता मायनस केली तर इथे 0 0, 6 मायनस 0 6, आणि 3 मायनस 3 0, म्हणजे 600 लिटर. सो लिटर डेली शॉर्टफॉल फॉर
16 families. Understand? आता फायनल आन्सर राईट करू. Therefore 600 liter is daily shortfall for 16 families. ओके. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.